लाडाची ग म्हणत अख्खं कुटुंब नव्या नवराईच्या लग्नाच्या तयारीला लागतं। मग लगबग सुरू होते ती खरेदीची आणि अर्थातच या खरेदीमध्ये सगळ्यात महत्त्वाची खरेदी असते ती नववधूच्या साड्यांची। आणि अशाच साड्यांची व्हरायटी आज आपण बघणार आहोत ठाण्याच्या कलापी एथनिक पॅलेस मध्ये। सो चला नमस्कार। मला हे विचारायचं की आता लग्नाचा सीझन आलेला आहे आणि अर्थातच लग्नाच्या सीझनसाठी खास करून नववधूसाठी तुमच्याकडे काय काय पॅटर्न्स आहेत साड्यांमधले ते दाखवाल। नववधूसाठी आपण प्रथमतः सिल्कचे व्हरायटीज बघून घेऊया जे ब्राइडलसाठी वर्षानुवर्षे आणि पूर्वीपासून जे चालत आलेले आहे ट्रेडिशनल व्हरायटी खास करून सुरुवात आपण त्याच्यापासून करूया। प्रथम शालू पासून बघू। ट्रेडिशनल बनारसी सिल्क मध्ये जो ट्रेंड चालू आहे त्याच्या हिशोबाने बनवलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटीज बघायला भेटणार। हेवी लुक मध्ये थोडंसं ट्रेडिशनल वरती वर्क बनवलेलं आहे ना, जसं शालू म्हणतो हा आपला ट्रेडिशनल शालू त्याच्यावरतीच हे पूर्ण हँड वर्किंगचं काम केलेलं आहे ना। जसं त्याच्यामध्ये जरदोसी काम आहे, स्टोन आहे, पल वर्क आहे, मिरर वर्क आहे, असं वेगवेगळ्या पद्धतीचं काम केलं जातं त्याच्यावरती। आणि हा ते पूर्ण ओव्हरऑल पल्लूवरती पूर्ण भरलेलं काम केलं जातं। आतमध्ये ओव्हरऑल पूर्ण बॉर्डर स्टाईल मध्ये काम केलेलं आहे ना। असं ब्राईट साठी रेड कलर आहे, ब्ल्यू कलर आहे, राणी पिंक कलर आहे, हे कलर्स जास्त चालतात। बरोबर आहे। हा सुंदर पूर्ण ब्रोकेट सिल्क वरती वाव। हे बनारसी नसून याला आम्ही बनारसी लुक दिलेले जे नवरीसाठी लागतं। हे कांजीवरमची व्हरायटी साऊथची सिल्क त्याच्यावरती आम्ही पूर्ण बनारसी लुक दिलेला आहे त्याला। आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हे पॅटर्न टाकलेले आहे एकदम वेगळं आहे। पॅटर्न म्हणजे पूर्ण वेगळं वर्क केलेलं आहे त्याच्यावरती। ते पण पूर्ण हेवी वर्क येणार याच्यावरती तुम्हाला। पूर्णतः पल्लू वगैरे पूर्ण भरलेला येणार याचा। आतमध्ये ऑलरेडी जरीचं नाजूक काम केलेलं आहे त्याच्यावरती लाईटली आपण स्टोनचे हायलाइट केलेले आहे तसं। आणि बॉर्डर पूर्ण कट सुंदर त्याला गोल्डन जो कलर आणि रेड कॉम्बिनेशन जे दिलंय त्याच्यामुळे एक वेगळा लुक आलेला आहे। आणि अर्थातच असे कलर स्टेजवर असणारी जी नवरी असते ना तिला खूप सुंदर दिसू शकतात। नवरीला जी हवे ती ज्वेलरी याच्यावरती यूज करू शकतो। पैठणीमध्ये तुमच्याकडे भरपूर व्हरायटी पाहायला मिळते, तर कोणती कोणती पैठणीची व्हरायटी आहे ते दाखवाल। ही वस्तू ज्यावेळेस विणली जाते रेग्युलर पैठणी तर आपण नेहमी पाहतच त्याच्यातून पण काही वेगळा हवा असेल जो वेगळी माझ्याकडून अपेक्षा ठेवत असेल तर ही वस्तू बघा। अरे वा। पैठणी तर आपण नेहमी पाहतच त्याच्यातून पण काही वेगळा हवा असेल जो वेगळी माझ्याकडून अपेक्षा ठेवत असेल तर ही वस्तू बघा। अरे वा। पूर्ण साडी ही ओव्हरऑल पिकॉकनी भरलेली पूर्ण मोरे क्वचित असं खरं आणि ही साडी विणायला नाही म्हटलं तरी कमीत कमी 6 महिने जातात एक साडी विणायला। आता तो वधूनी नऊवारी साडी नेसायचा एक ट्रेंड काढलेला आहे। पूर्वीचे लोक नऊवारी वापरायचे पण आता नाही, आता नववधू सुद्धा नऊवारी साडी नेसायची इच्छा व्यक्त करते। साडीमध्येच अजून काही व्हरायटी तुमच्याकडे आहे का?
कारण की वधू वस्त्र म्हटलं जातं त्या वधू साडीला. वस्त्र म्हणून तर आहे का लग्नाची महत्वाची साडी म्हणून महत्वाची मानली. साडी, बरोबर. त्याच्यामध्ये मी एक तुम्हाला स्पेशालिटी म्हणून एक वेगळी वस्तू दाखवतो. कारण की आपण ही नऊवारीमध्ये बघितली, पण जर साधी नॉर्मल साडी हवी असेल पिवळ्यामध्ये तर वेगळीच आहे. हे आपलं महत्वाचं वधू वस्त्र म्हणून मानलं जातं. तर हे अलाप सिल्क म्हणून, अलाप सिल्क, ते स्पेशली सिल्वर आणि गोल्डन जरी, या 2 जरीनी विणलेली साडी. वा, काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन. वेगळा म्हणून जसं नेहमी आपण सिल्कचे रेग्युलर व्हरायटी बघतो तसं नाही. वधू वस्त्र म्हणून प्रॉपर पिवळा रंग पण तसा ब्राईट वाटत नाही, एकदम छान सोबर शांत वाटतं. कलर असा वाटतो. आणि अर्थात तुम्ही म्हणालात गोल्डन आणि सिल्वरचं जे कॉम्बिनेशन तुम्ही केलेलं आहे त्याच्यामुळे तो थोडा वेगळा लुक आला ना या त्याचा एकदम पदराला. वेगळा लुक आहे त्याचा. त्यातूनच मँगो थोडासा मँगो कलर, कलर, हे डार्क कलर आहे अजून. कारण आता कसे कस्टमर्स पण माझ्याकडे जवळपासचे अरे शेअर वा. मागतात, हो. तर त्याच्या हिशोबाने हे वेगळं कलेक्शन म्हणून बनवलं. आणि ह्याचं काहीतरी वेगळंच खरं तर मी पाहते की ह्याला जे त्यांनी काठ दिलेले आहेत आणि साडीचा कलर आहे ते एकदम कॉम्बिनेशन वेगळं आहे, म्हणजे डिफरंट आहे. एक तर पिंक काठ आणि असं मँगो कलर टाईप साडी, हे खूपच वेगळं कॉम्बिनेशन आपण रेअरली बघतो ना असं काही आणि कॉम्बिनेशन. ही साडी एवढी सुंदर विणलेली असून, एवढं हेवी वर्क असून पण ज्यावेळेस तुम्ही हातामध्ये घेणार त्यावेळेस एकदम सॉफ्ट आणि लाईट आहे. ट्रेडिशनल म्हटल्यानंतर हिरवी साडी आहे. या. तर हिरव्यामध्ये ही एक बघा, वाव. हे आणि हे कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे आणि कॉमन जरी असलं तरी ते कधीही नेसू शकतो खरं तर. आणि खूपच मस्त. ही आपली ट्रेडिशनल, वाव. रंग पण ट्रेडिशनल आहे आणि पॅटर्न पण ट्रेडिशनल पण ट्रेडिशनल मध्ये पण पैठणी आहे. पैठणी मध्ये पण हे सिल्क जे आहे ते वेगळं आहे. हे कडियल सिल्क. बर. सुंदर ही बिग बॉर्डर, पण अतिशय सुंदर अशी पैठणी आपण खूप पाहतोय. कमी प्रमाणात बनवली जाते, फारच क्वचित बघायला मिळते. क्वचित बघायला भेटते. आणि हे बनवणारे कारागीर पण 100 जरी असले ना तरी त्याच्यामधले 5 कारागीर फक्त हे डिझाईन्स करू शकतात. हे सगळंच कारागीर मोर आणि पोपट या दोघांचं इथे कॉम्बिनेशन केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण ट्रेडिशनल साड्यांची व्हरायटी बघितली. आता आपण फॅन्सी साड्यांची व्हरायटी देखील बघणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. मध्ये आपण ट्रेडिशनल साड्यांची व्हरायटी बघितली, तशीच व्हरायटी आपण आता बघणार आहोत फॅन्सी साड्यांची. सो लेट्स हॅव अ लुक. नमस्कार. मला फॅन्सी साड्यांची काय काय व्हरायटी आहे ते दाखवाल आणि अर्थातच नववधूसाठी हवी आहे, तर त्यामुळे ती रिसेप्शनला खूप छान दिसली पाहिजे, त्यासाठी काय काय तुमच्याकडे व्हरायटी आहे? हे जे आहे आत्ताचं लेटेस्ट क्रिएशन, टोटली फॅब्रिक क्रिएशन, वर्क स्टाईल एकदम लेटेस्ट, ॲज अ प्रॉपर रिसेप्शन वेअर लुक. आणि थोडासा पेस्टल कलर मध्ये आहे आणि अर्थातच रिसेप्शन कलर्स आणि हे प्रॉपर प्रत्येक स्किनच्या लेडीला सुटेबल आहे नवऱ्यासाठी. आणि ह्याला कोणतं वर्क केलेलं आहे? इट्स टोटल सोरोस्की वर्क, जडकट वर्क, टोटली हँड कट वर्क आहे स्टाईल मध्ये. हे प्युअर आहे शॅम्पली नेट विथ फॅन्सी आणि हे शिमर प्युअर शिमर फॅब्रिक आहे. तसेच हेच आता लेटेस्ट मध्ये नेट मध्ये जे ब्रायडल साठी एक कलेक्शन चालतं, आफ्टर वेअरिंग ह्याचं जे लुक आहे ते ऑसम लुक. आणि कितीही क्राऊड मध्ये अगर ब्राईड असेल तर त्याचा जो इफेक्ट आहे तो एकदम वेगळा आणि युनिक लुक देणारा हे कॉन्सेप्ट आहे नेट मध्ये.
प्रॉपर सोरस्की वर्क आहे, टोटली कट वर्क. आणि एक कसं आहे, ब्राईड साठी जो डेलिकेट लुक हवा असतो तो नेट फॅब्रिक वरती वाव दिसून येतो. ह्याची जी ब्युटी येते ह्या कलरमुळे आणि प्रॉपर फॅब्रिकमुळे आहे. क्षणी आपण खरं ते ह्या साड्यांच्या प्रेमात पडू असे वर्कला मिनिमम ह्या साडीला बनायला 1 ते 1.5 महिना लागतो. अरे बाप, त्या फिनिशिंग वरतीच. आणि एक कस्टमर्स माझ्याकडे ह्यासाठीच खुश होऊन आहेत की त्यांच्या चॉईसेबल मी साड्या त्यांना बनवूनही देतो. तसंच हे आता एक मी नेटमध्ये क्रिएट केलंय, शेडेड पिंक, पेस्टल पिंक विथ निऑन पिंक. हा माझा कॅटलॉगचाही पीस आहे. बरं, हा म्हणजे शेडेड म्हणजे मला लक्षात नाही आलं. इट्स अ हाफ शेड, लाईट पिंक पासून तर हा डार्क पर्यंत कन्वर्ट केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये स्पेशली मी वर्क जे केलं आहे ते थ्रेड वर्क, गारा वर्क. इट्स अ फेमस इन अ वर्क विथ अ स्टोन सोरस्की वर्क्स. हे माझं डिझायनर कॉन्सेप्ट आहे, प्रॉपर ब्रायडल कलेक्शन. आणि आताचा जो निऑन येलो आहे कॉम्बिनेशन विथ ब्लू, तो मी त्याच्यात सेट केलाय. आणि त्याच्यावरती जेव्हा ह्याचं हे ब्लू कलरची चोरी येईल तर ते त्याचं पूर्ण ऑसम लुक देणारा हा कॉन्सेप्ट मी सेट केला. आणि अर्थातच इथे तुम्ही जे सोरस्की वर्कच केलंय, प्रॉपर सोरस्की वर्क आहे. आणि ह्या सगळ्या पीस मध्ये प्रॉपर कॉम्बिनेशन त्याचं ब्लू कलरचं थ्रेड वर्क देऊन त्याला सेट केलं आहे विथ अ कॉम्बिनेशन ऑफ बॉर्डर विथ ब्लू. आणि ह्याचा जो दुपट्टा आहे तो नेट मधला आहे का? नेट मध्ये आहे. आणि त्याच्यामुळे पूर्ण पीसला जे डेलिकेट लुक भेटणार आहे तो त्याचा दुपट्टामुळे. हे झालं हेवी वर्क मध्ये. अजून काही ह्याच्यामध्ये कलर्स कॉम्बिनेशन आहेत का की जेणेकरून अजून ब्राईड जास्त उठून दिसू शकेल? आता जो इन ट्रेंड मध्ये जो कलर आहे पिंक, निऑन पिंक, त्याच्याही मध्ये मी एक पीस क्रिएशन केला आहे. त्याच्याही कॉम्बिनेशन स्टाईल मध्ये. त्याचं जे लुक आहे ते प्रॉपर हे बघा, ह्याचं जे आहे आणि टोटली हँडवर्क आहे. हँडवर्क आहे. आणि ह्याच्यातही मी मिक्स केलं आहे वेल्वेटचं कॉम्बिनेशन, जे आता इन ट्रेंड मध्ये ब्लाऊज किंवा कॉम्बिनेशन मध्ये युज होणारा फॅब्रिक आहे. असे मी सॅम्पल्स पण ठेवलेत कस्टमरसाठी की जे बघून मला ऑर्डर देऊन त्यांच्या चॉईसचं जसं मनासारखं हवं असेल तसं बनवून घेऊ शकतो. सुंदर. आणि ब्राईड मधून जो एक डेलिकेट लुक हवा असतो तो फॅब्रिक नेटवरती असतो. परत जेव्हा ह्याच्यात लाईनिंग येते तसं तुम्ही खालच्या पीस मध्ये बघाल की मॅचिंग आल्यानंतर त्याचं रिच आहे, तसंच हे इफेक्ट आहे. इट्स ऑसम डिझायनर पीस. आणि हा 1 पीस व्हेरायटी आहे. ह्याची खासियत आहे ते प्रॉपर वेल्वेट वरती इट्स अ रिअल डायमंड सोरस्की वर्क. ह्याला अनस्टिच ठेवलंय. ही ह्याची चोली आहे. हे फ्रंट आहे, एकदम सोबर टोटली हे केलेलं आहे. आणि ह्याचा दुपट्टा, ह्याला दुपट्टा मी आता लेटेस्ट कॉम्बिनेशनच्या हिशोबाने सेट केलाय. तो आहे ऑफ व्हाईट विथ नेव्ही ब्लू कॉम्बिनेशन. आणि हा शॉर्ट दुपट्टा आहे बिकॉज हे एक फॅन्सी ट्रेंडच्या हिशोबाने युज होतो हा. इंडो वेस्टर्न मध्ये तुमच्याकडे काय व्हरायटी आहे? इट्स अ प्लेन विथ सॅटिन वेल्वेट बॉर्डर. वेल्वेट बॉर्डर. आणि त्याच्यावरती त्याचा जो आहे मी प्रॉपर टॉप बनवलेला तो हा आहे. तो थोडा हेवी आहे. या अँड इट्स प्युअर प्रॉपर आरी वर्क, रेड आरी वर्क विथ अ डायमंड अँड पर्ल. बघितली ती इंडो वेस्टर्नची व्हरायटी, फॅन्सी साड्यांची व्हरायटी. त्याचबरोबर आपण थोडंसं घागरा चोली देखील बघितल्या. आणि अर्थातच ह्या सगळ्या व्हरायटी बघितल्यानंतर आपण आता बघणार आहोत ती 1 पीस गाऊनची व्हरायटी, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. इव्हिनिंग गाऊनचा देखील ट्रेंड आलाय. आणि अशाच इव्हिनिंग गाऊनची आता आपण व्हरायटी बघणार आहोत.
अर्थातच कलापी हा शोरूम मध्ये आपण आहोत आणि कलापीमध्येच इव्हिनिंग गाऊनची व्हरायटी आहे. मला काय दाखवाल इव्हिनिंग गाऊन मध्ये? फर्स्ट ऑफ ऑल जे आता रनिंग इव्हनिंग गाऊनचा कन्सेप्ट आहे तो इंडो वेस्टर्नचा आहे. बरोबर. जे रनिंग जे लॉंग फर्स्ट आहे की हे प्रिन्सेस कट म्हणून हा रनिंग गाऊन मध्ये आहे आणि हे पेस्टल कलर मध्ये पेस्टल शेड्स मध्ये आता रनिंग कन्सेप्ट आहे. ओके. म्हणजे ज्यांना थोडंसं इंडो वेस्टर्न कटवर यायचं जे मेन जे आजचं ट्रेंड आहे जे ट्रेडिशनल वेअर आहे त्याच्यावर ह्याच्यावर फोकस करतात. हे एक बेस आहे त्याच्यावरती वर्क केलेलं आहे. तर हे वर्क कुठलं आहे? हे टिपिकल अमेरिकन स्टोन वर्क आहे. त्याच्यात पण लॉट ऑफ व्हरायटी आहे जसे की एक कुंदन वर्क येणार, गोटापट्टी वर्क येणार, पेस्टल शेड्स असे रनिंग मध्ये येतात. गाऊन आहे तो पूर्ण प्लेन ठेवलाय तो त्यामुळे एक वेगळा लुक येऊ शकतो. ह्याच्या बॅक साईडला देखील वर्क पाहायला मिळते आपल्याला आणि हे देखील स्टोन वर्क त्यांनी दिलेलं आहे आणि ऑफकोर्स प्रिन्सेस कट आहे आणि थोडासा घेर आहे या गाऊनला. एक हा लाईट पेस्टल शेड ब्लू ब्लू हा पण छान दिसतोय. त्याला थोडंसं त्यांनी वेगळा टच दिलाय. Touch खाली पण दिलाय, त्यांनी बुटा खरं work तर दिलाय. वर्क केलेलं आहे आणि इनफॅक्ट इथे देखील वर्क केलंय. ऑफकोर्स म्हणजे जसं त्यांना आवडेल तसं घेऊ शकता. आणि हे फुल स्लीव्ज आहेत. हे आपण मगाशी बघितले की स्लीवलेस होते आणि हे फुल स्लीव्ज मध्ये आहेत. इथे देखील खरं तर वर्क आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे कुठलं वर्क आहे? हे थ्रेड वर्क थ्रेड वर्क आहे आणि अर्थात स्टोन आणि थ्रेड वर्कचं त्यांनी कॉम्बिनेशन केलं आहे आणि गोल्डन टच दिलेला आहे. टू टोन शेड प्रिन्सेस कट. वाव जे बेस येणार हा टू टोनचा येणार. वाव. आणि पर्टिक्युलर जे हे प्रिन्सेस जे एकदम पर्टिक्युलर प्रिन्सेस कट बोलतात त्याचे आणि हे मटेरियल जे वापरले ते नेट मटेरियलच आहे. नेट मध्ये. मग नेट मध्येच येतात की शिफॉन वगैरे ह्याच्यामध्ये पण येतात? फ्लॅर कन्सेप्ट मध्ये नेट मध्ये 90% ड्रेसेस आपल्याला नेट मध्ये नेट मध्ये मिळतात. हे हँडमेड कडदाना आणि स्टोनचा मिक्सचर वर्क केलेला आहे आणि कट स्टाईल जे पूर्ण दिलेली आहे ते केरी कट वर्क आहे. ह्या लग्न सोहळ्यासाठी आपण बघितली की साड्यांची वेगवेगळी व्हरायटी बघितली आहे. त्याचबरोबर फॅन्सी साड्यांची व्हरायटी बघितली आहे, घागरा चोलीची व्हरायटी बघितली आहे आणि अर्थातच इव्हिनिंग गाऊनची व्हरायटी देखील बघितली आहे. नक्कीच तुमचं जर लग्न असेल तर नक्कीच ह्या शॉपमध्ये येऊन तुमच्या लग्नाचं शॉपिंग करू शकता आणि अर्थातच तुमच्या ह्या लग्न सोहळ्याला अधिक रंगतदार करू शकता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.